शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले। पीक विम्याच्या मागणीसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी जिल्हा कृषी अधीक्षकांच्या दालनात मुक्काम आंदोलन सुरू केलं होतं। मात्र पोलिसांनी रविकांत तुपकर यांना रात्री 8:30 वाजताच्या सुमारास ताब्यात घेतले। दरम्यान जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयाजवळ असंख्य तुपकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे। दरम्यान जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयाजवळ तुपकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर घोषणाबाजी केली। यावेळी तुपकर म्हणाले की पोलिसांनी घटक करून चालले, हे शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रकार आहे। कंपनीवर कारवाई करण्याचे सोडून आमच्यासारख्या चळवळीतील कार्यकर्त्यांवर कारवाई करता, आम्ही याला भीक घालणार नाही। सर्व महाराष्ट्रातील शेतकरी रस्त्यावर उतरतील, आम्ही त्यांच्या दडपशाहीला जुमानणार नाही। पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतोय। हे आंदोलन थांबणार नाही। जोपर्यंत पीक विमा मिळत नाही तोपर्यंत रविकांत तुपकर शेवटच्या थेंबापर्यंत लढत राहील, असा रविकांत तुपकर यांनी इशारा दिलाय। कंपनीवर गुन्हा दाखल करायला हवा, कारण पीक विमा कंपनीने अटी आणि शर्तीचा भंग केलेला आहे। पण पीक विमा कंपनीला सरकार पाठीशी घालत आहे। पीक विमा कंपनीशी सरकारचा साठालोट आहे। जो माणूस शेतकऱ्यांसाठी भांडतोय, झगडतोय, पीक विमा मिळावा म्हणून आंदोलन करतोय, सरकार त्याच्यावर दडपशाहीने गुन्हा दाखल करतोय। पण सरकारला हे महागात पडेल। शेतकऱ्यांशी खेळणं सरकारला महागात पडणार आहे। हे शेतकरी उद्यापासून ठिकठिकाणी सरकारचा निषेध करतील। मला पोलिसांनी अटक करून चालवलंय। हा शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे। ज्या कंपनीनं शेतकऱ्यांचे विम्याचे 9 महिने झाले पैसे थकवले, त्या कंपनीवर कारवाई करायचं सोडून आमच्यासारख्या चळवळीतल्या लोकांवर कारवाई हे करतात। आम्ही याला भीक घालणार नाही। संबंध महाराष्ट्रातले शेतकरी आता रस्त्यावर उतरतील। यांच्या दडपशाहीला आम्ही अजिबात जुमानणार नाही। आणि अशा पद्धतीने पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असाल तर गावभरातल्या शेतकरी पीक विमा भेटल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही। मी पीक विमा जोपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत नाही तोपर्यंत रविकांत तुपकर शेवटच्या थेंबापर्यंत रक्ताच्या लढत राहणार आहे। मला गोळ्या घाला, मला फासावर लटकवा, पण मी थांबणार नाही, अशी माझी भूमिका आहे। किती गुन्हे दाखल करा, शेतकऱ्यांच्या हक्काचा पीक विमा घेतल्याशिवाय ही शेतकऱ्यांची पोरं आता थांबणार नाही। या निर्धारानं उद्यापासून रस्त्यावर उतरा, असं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना माझं आव्हान आहे। सरकार हमसे डरती है, न्यूज मराठी 24/7, नवा भारत नवा विचार। मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी परिवर्तन महाशक्ती आघाडीने भेट घेतली आहे। तर शहरांमध्ये आज परिवर्तन महाशक्तीचा मेळावा शहरातील संत एकनाथ रंग मंदिर येथे होता। या प्रसंगी संभाजीराजे भोसले, आमदार बच्चू कडू, राजूभाऊ शेट्टी, प्रमुख शंकर अण्णा धोंडगे यांची उपस्थिती होती। येणार होतो मी, पण जेव्हा मला आप्पासाहेबांच्याकडे, दादासाहेबांकडनं, श्रीरामकडनं सकाळीच थोडस नव्हतं म्हणून आपण दिलं नव्हतं। थोडं 12-12:30 दिलं आपण थोडं ज्यूस, तर मग ते 1च्या नंतर सिम्पटम सुरू झाले। ते होल्ड करून तरी थोडंच एकदा इन्व्हेस्टिगेट करून भेटी एकदम नाही कम्प्लीट बंद झाली। काय पूर्ण स्किन वगैरे पूर्ण अशा ड्राय झाले, स्किनला ड्राय झाली पूर्ण एकदम। हे सगळं जेवढे मायक्रोन्यूट्रिएंट म्हणा, सगळे इलेक्ट्रोलाइट्स म्हणा, हे सगळेच एकदम कमी असले, कारण डिहायड्रेशन तेवढं सिव्हिअर आहे। त्यामुळे हे सगळे मग सिम्पटम्स ह्यावेळेचे थोडेसे जास्त आहे। क्रॅम्प्स पण येत असतात। हो, क्रॅम्प्स कंटिन्यू लेगला, बॅकला कंटिन्यूस, युरिक ऍसिड वाढलेलं आहे, त्यामध्ये डिहायड्रेशन कंटिन्यूस असल्या कारणाने आता आम्ही सुद्धा आता इथनं लवकर जातोय। डॉक्टर स्ट्रिक्ट राहा, नाही स्ट्रिक्टली कोणाला येऊ देऊ नका। नाही, यावेळेस कालपासूनच स्ट्रिक्टलीच केलंय सगळ्यांना, बिलकुलच कोणीच नाही। आंदोलनाच्या वेळी सुद्धा बाकी मी काय बोलणार नाही, आता बोलायला काय हरकत नाही। त्याच्याकडे मी शब्द घेतो काय म्हणाल, मनोज दादाची तब्येत आता बऱ्यापैकी खालवली आहे? नाही, तब्येत खालवली होती। वातावरण समाजाला काय सांग? नाही, समाजाला हेच माझं म्हणणं आहे की 2 दिवस कुणीही संभाजीनगरला येऊ नये। तुम्ही तिथं जिथं आहे तिथं थांबा। 1-2-3 दिवसांनंतर तब्येत बरी झाली की ते भेटतील। इथे येऊन गर्दी करणं हा त्यांना सुद्धा त्रास आहे, डॉक्टरला त्रास आहे, इथल्या सगळ्या सिस्टमला त्रास होतो।
म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे, जे सगळे मनोज जरांगे पाटलांचे जे प्रेम करतात सगळे लोक, आपण जिथं आहे तिथं राहावं आणि तिथं त्यांची तब्येत चांगली व्हावी ही प्रार्थना करा आणि लवकरच ते तुम्हाला सर्वांना भेटतील. उपोषण करायला लावणं ही सरकारची चूक आहे. त्यांच्यावर संवाद साधून लवकर एका वर्षामध्ये 6-7 वेळा उपोषण करायला लागणं हीच मोठी गंभीर बाब आहे. आणि अशा सरकारचा बेफिकीरपणा किती आहे किंवा शब्द कसं सरकार बदलत जातं जेणेकरून विश्वासघात झाल्यामुळे किंवा फसवणूक झाल्याची भावना झाल्यामुळे ते पुन्हा पुन्हा उपोषण करतात. हे चुकीचं आहे आणि सरकारनं खरं तर असं करायला पाहिजे. धन्यवाद.